नमस्कार, मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 9 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. 2024 ला केंद्रात आमची सत्ता येणार आणि आम्ही आणणारच. जय श्रीकृष्ण बोला, हुकुमशाहीला संपवा. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. तर आमचं ओरबाडून गुजरात मजबूत करू नका, ठाकरेंची टीका. अपनी सरकार केंद्र में आएगी, जरूर आएगी और हमें लाना ही होगा. तो राजन विचारे को मंत्री बनाओ. मैंने कहा आपके मुंह में घी शक्कर. उसके चाहिए तो आज की पूजा में मक्खन होगा तो मक्खन भी ले लो. ज्याला आपलं मानलं तोच शत्रू बनून समोर आला. धनुष्यबाणही चोरलं. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेले. आता तुम्हीही जाणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल. सारे उद्योग गुजरात लेके जा रहे हैं. महाराष्ट्र से सारे उद्योग गुजरात लेके जा रहे हैं. महाराष्ट्र के बाहर सब लेके जा रहे हैं. तो क्या वापस आप यहां से उठकर वहां चले जाओगे? और यहां भी जो आपके साथ हमारे साथ जो गुजराती लोग रहते हैं वो भी क्या करेंगे? जाएंगे वापस सूरत. भगवान रामाचं मोफत दर्शन घडून आणायला रामलल्ला तुमची मालकी आहे का, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. तर हृदयात राम आणि हातामध्ये काम, हे आमचं हिंदुत्व. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. की प्रॉपर्टी है, हृदय में राम और हाथ को काम देने वाला हमारा हिंदुत्व है. मोफत रामलल्ला का दर्शन करो. अगर मध्य प्रदेश में करना चाहते हो, अगर कर रहे हो, तो मेरे मराठी महाराष्ट्र में रहने वाले हिंदुओं का क्या, उन्होंने क्या कौन सा गुनाह किया है, कौन सा अपराध किया है? उनको फ्री में रामलल्ला का दर्शन आप क्यों नहीं करते? राम मंदिराची तारीख मागणाऱ्यांना छाताडावर बसून सांगतो, 22 जानेवारीला या. भाजप सरकार आल्यावर राम मंदिर बनेल असं वाजपेयी म्हणाले. अटल बिहारींची ती घोषणा आज मोदींनी पूर्ण केली. फडणवीसांची प्रतिक्रिया. भारतीय जनता पार्टी की सरकार आएगी उस दिन राम मंदिर भी बनेगा और 370 भी हटेगा. अटल जी की उस बात को हमारे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा करके दिखाया. 40 जोकरांची महाराष्ट्रामध्ये सर्कस सुरू आहे. 40 जोकर महाराष्ट्रामध्ये फक्त इकडे तिकडे फिरतात. गद्दारीचा बाप चोरण्याचा शिक्का पुसता येणार नाही. आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल. आता आपण सर्कस आता बघितली, 40 जोकरांची सर्कस या महाराष्ट्रात सुरू आहे. पण इथे सर्कस मध्ये काहीतरी एक चांगलं काम तरी होतंय. हे जे 40 जोकर सगळीकडे फिरतात ते काय करतात महाराष्ट्राला आपण पाहताय. मवियाचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार. सुप्रिया सुळेंची माहिती. तर मवियाचं जागा अटप ठरल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा. आम खाओ पेड़ मत गिनो. ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोलले आहेत. आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली. एक 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल. कोणी सोबत येत नसल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार. बारामतीत आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं. आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही. बारामतीमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचं आवाहन. थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका. आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकलं, आता माझं ऐका. काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला. अजित पवारांची शरद पवारांवर टीका. आपल्याला आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली. काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर. पुण्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांकडून बैठका. शनिवारपासून अजित पवारांच्या सर्किट हाऊसमध्ये बैठकांचा सिलसिला. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील पाणी प्रश्नावर बैठक. महापालिका आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित. शेती आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं जाणार. सुधाकर बडगुजर यांच्यासह 19 जणांची आज पुन्हा चौकशी. सुधाकर बडगुजर वकिलांसह पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देणार. काही गोपनीय साक्षीदारांचा देखील पोलीस जबाब घेणार. अहमदनगरच्या शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे ढकलला. कामगार युनियन आणि शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त यांच्यामध्ये होणार बैठक. बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास 26 डिसेंबरपासून कामगार जाणार संपावर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. अटल संस्कृती पुरस्काराला लावणार हजेरी. यंदाचा अटल पुरस्कार हा प्रभा अत्रे आणि प्रमोद चौधरी यांना देण्यात येणार.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर. जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार. नागपुरात वंचित बहुजन आघाडीची आज सभा. प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार. देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घटणार. उत्पादन 295 लाख गाठींपर्यंत, तर कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन 22 लाख गाठींवर पोहोचणार. सीआयच्या हंगामातील दुसऱ्या अहवालामध्ये माहिती. मांजानं गळा चिरल्यानं पोलीस शिपायाचा मृत्यू. सुरेश जाधव पोलिसाचं नाव. ड्युटी संपवून घरी जात असताना मुंबईतील बाकोला ब्रिज सांताक्रूज इथे घडली घटना. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. देशात कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ. एका दिवसामध्ये कोविड-19ची 656 नवीन प्रकरणं समोर. उपचाराधीन रुग्णांची संख्या 3742 वर. व्हायरसचा धोका नाही, पण काळजी घेण्याचं WHOचं आवाहन. पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या अजित पवारांच्या भेटीला. मुलापुढे आईचं नाव लावण्याच्या निर्णयासंदर्भात अजित पवारांना भेटून महिलांनी मानले आभार. राज्यात नववर्षात पाणी टंचाईचं संकट गंभीर होणार. छोटी मोठी धरणं मिळून राज्यामध्ये केवळ 63% पाणीसाठा उपलब्ध. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये धरणातील पाणीसाठा तब्बल 20.25% घटला. रत्नागिरीच्या बारसो इथल्या कातळ शिल्प राज्य संरक्षित करण्यात आलं. कातळ शिल्पाचा राज्य संरक्षण यादीमध्ये समावेश. गोव्याच्या एंट्री पॉइंटला टोल नाका उभारणार. पत्रादेवी ते कोळेमध्ये टोल नाका उभारण्याचा प्रस्ताव. महाराष्ट्रासह 6 उर्वरित राज्यातील पर्यटकांच्या खिशाला कात्री. मंगळूर एक्सप्रेसला 2 अतिरिक्त डबे जोडण्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय. कोकणातील पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेत प्रशासनाकडून निर्णय. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण. निर्यात बंदी, खराब हवामानामुळे कांदा उत्पादनावर परिणाम. पुणे जिल्ह्यामधल्या 16 शाळेमध्ये एकही विद्यार्थी नाही. शून्यपटाच्या शाळा बंद होणार. UDASवरून शाळांची नावं हटवण्याच्या सूचना. जम्मू काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद. वतन को जानो युथ एक्सचेंज प्रोग्राम 2023 अंतर्गत विद्यार्थी शिष्टमंडळाची दिल्लीला भेट. मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया. ठाण्यातल्या बदलापूर इथे आगरी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता. मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये अज्ञाताकडून गोळीबार. एकाचा मृत्यू. 4 जखमींवर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पोलिसांच्या 9 पथकांद्वारे 4 जणांना अटक. मुंबईतल्या कोळीवाड्यांमधील पहिला SRA प्रकल्प रद्द. कोळीवाड्यांच्या सीमांकनाचं काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्प रद्द केल्याची लेखी आदेश जारी. राज्य सरकारच्या आदेशाची तब्बल 1.5 वर्षांनी अंमलबजावणी. ठाण्यात कोरोनाचा शिरकाव. JN1च्या व्हेरियंटचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंत ठाण्यामध्ये JN1चे एकूण 5 रुग्ण सापडले. सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव. फोटो, दागिने, हार आणि इतर वस्तूंचा लिलावामध्ये समावेश. सिद्धिविनायक मंदिराच्या आवारामध्ये सकाळी 11 वाजता लिलाव. मनसेत इन्कमिंग सुरू. नवी मुंबईमध्ये मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वात अनेक महिलांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश. पत्राचाळ प्रकल्पामध्ये म्हाडाला 4711 घरं. भूखंड विक्रीतूनही 1700 कोटींचा फायदा. KDMCमध्ये कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकमुळे नागरिक हैराण. 1.5 तास तात्काळ रांगेमध्ये उभं राहावं लागत असल्याचा आरोप. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाईचे पालिकेचे आदेश. KDMCचा आरक्षित भूकंप भाड्यावर देणार. उद्यापर्यंत अर्ज करता येणार. 27 तारखेला समितीच्या कार्यालयामध्ये लिलाव. बाजार समितीची निविदा. पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात. पुण्याच्या मावळामध्ये आगामी लोकसभेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. उर्से टोल नाक्यावर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फलक. शिवसेनेच्या श्रीरंग बारडेंकडून आधीच मावळ लोकसभेसाठी इच्छा व्यक्त. अभाविपचे संस्थापक दत्ताजी डिडोळकरांची जयंती पुणे विद्यापीठामध्ये साजरी करू नका. NSUIचं विद्यापीठ प्रशासनाला निवेदन. कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती साजरी करण्याचा विद्यापीठाला विसर पडल्याचा आरोप. पुण्यातील केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या सर्वेक्षणानंतर 72 गावं धोकादायक. दरड प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचं घोषित. त्यापैकी 44 गावात उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 4410 वाहनांची तपासणी. PUC नसलेल्या 1378 वाहन चालकांवर कारवाई. 29 लाखांचा दंड वसूल. PMPL कडून तिकीट तपासणी पथकाकडून कडक कारवाई. दररोज 3 ते 3.5 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 1.25 कोटींचा दंड वसूल. स्वच्छतागृहांविषयी नागरिकांना परिपूर्ण माहिती उपलब्ध होण्यासाठी टॉयलेट सेवा ॲपद्वारे शहरातील कोणत्याही ठिकाणचे स्वच्छतागृह शोधण्यासाठी नागरिकांना मदत मिळणार.
थंडीच्या कडाक्यामुळे पुण्याच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये भाज्यांची आवक घटली. सर्व फळभाज्यांच्या दरामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेनं 10 ते 20% वाढ. पुण्याच्या डावसेमध्ये आरक्षणासाठी 1 डिसेंबरपासून सुरू असलेलं उपोषण मागे. जरांगेंनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितल्यानंतर साखळी उपोषणाची सांगता. जरांगेंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या लवळे गावामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीनं खोडवळ आणि पाचट व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं, रासायनिक खतं आणि जीवाणू खतं देण्याच्या पद्धतीबाबतही मार्गदर्शन. विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया. साताऱ्याच्या कराडमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता. आरक्षणासाठी जरांगेंसोबत असल्याचा महिला उपोषणकर्त्यांचा निर्णय. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये लंपीचा उद्रेक. तालुक्यामध्ये 38 तर जिल्ह्यामध्ये एकूण 215 जनावरं लंपीग्रस्त. परभणीच्या पूर्णामध्ये स्वस्त धान्य दुकानामध्ये किडेयुक्त गव्हाचं वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार. शिधापत्रिकाधारकांना नाहक मनस्ताप. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईला अवघा 5 रुपये प्रति किलो दर. व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. नंदुरबारमध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. वाशिम हिंगोली रोडवरील पर्यायी रस्त्याचं काम अखेर हाती. मागील 4 वर्षांपासूनच्या स्थानिकांच्या मागणीला यश. वाहनधारकांना दिलासा. गोंदियाच्या शासकीय रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन बंद. गर्भवती महिलांची गैरसोय. आरोग्य यंत्रणेचं दुर्लक्ष. अमरावतीमध्ये अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा हजारोंच्या संख्येनं सहभाग. नायगावात अयोध्येहून आलेल्या अक्षदांचं पूजन पार. नरसीच्या बालाजी मंदिरातील अक्षदा पुन्हा अयोध्येला पाठवल्या जाणार. देश विदेशातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार प्रभू श्रीरामाची पहिली आरती. छत्तीसगडमधून 3000 क्विंटल तांदूळ 30 डिसेंबरला अयोध्येमध्ये येणार. मुंबईतल्या शबनम शेख ही मुस्लिम तरुणीही अयोध्येमध्ये पोहोचली. शबनम शेखचा मुंबई ते अयोध्या पायी प्रवास. अयोध्येत पोलीस कर्मचाऱ्यांना 3 जानेवारीपर्यंत रजा घेण्यास बंदी. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आदेश जारी. अयोध्येमध्ये नेपाळच्या जानकी मंदिराच्या महंतांनाही निमंत्रण. नेपाळच्या महंतांच्या हस्तेही प्राणप्रतिष्ठापना केली जाणार. गुजरातमध्ये बनवलेला ध्वज अयोध्येमधील भगवान श्रीराम लल्ला मंदिरामध्ये लावणार. गुजरातच्या अहमदाबादमध्ये भव्य ध्वजस्तंभाची निर्मिती. राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानक कायापालट. नागर शैलीवर आधारित अयोध्या स्थानकाचा विकास. अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी 6 जानेवारीपासून सुरू होणार. 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून नागरिक येणार. रामलल्ला मंदिराचा पहिला मजला जवळपास तयार. मुख्य प्रवेशद्वारावरच्या पायऱ्याही. आता काही उर्वरित फिनिशिंगचं काम.